मुंबई पोलीस व पोलीस मित्रांचा हा कौटुंबिक दिवाळी सोहळा की ज्यांच्या तटरक्षणामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिक अतिशय सुरक्षित असं आयुष्य जगू शकतोय। 26/11च्या त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे ATS चीफ हेमंतजी करकरे, सब इन्स्पेक्टर आणि रिटायर्ड आर्मीमॅन तुकारामजी ओमळे साहेब, ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस अशोकजी कामते, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG चा हा कमांडो, ह्या सर्वांनी हे बलिदान दिलं आणि त्यामुळं ह्या भ्याड हल्ल्यातला हा एक आरोपी पकडला गेला आणि आपण संपूर्ण जगाला दाखवू शकलो की इथल्या भ्याड हल्ल्यांच्या पाठी एकमेव हात म्हणजे नापाक इराद्यांचा हा पाकिस्तान आहे। प्रत्येक तरुणाचा आदर्श बनून राहिले आणि अशा या तरुणांसाठी आज आदरांजली म्हणून माळीदादांचा जो प्रयत्न होता खरंच वाखाणण्याजोगा आहे। ही एवढी मोठी संकल्पना जन्मदिवसा दिवशी एक पोलीस पुत्रच करू शकतो आणि अशा प्रकारचं हे नेतृत्व आपल्या या विभागात मागची 48 वर्ष राहत आहे आणि सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये 25 ते 30 वर्ष या विभागामध्ये आपल्या सर्वांसोबत सदैव उभा असतो। तो म्हणजेच सन्माननीय ॲडव्होकेट माळी चंद्रकांत म्हणजेच लाडके दादा। या शहीद हुतात्म्यांना आज हा आदरांजलीचा हा दिवस आपण साजरा करतोय। शहीद तुकाराम ओमळे यांची कन्या इथे आज उपस्थित आहे। जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत वंदनाताईसाठी, तिच्या परिवारासाठी। 23 ऑगस्ट 2016 रोजी SV रोडवरती कार्यरत असताना खारच्या काही नाबालिग मुलाच्या वाईट कृत्यामुळं ज्या एका ऑन ड्युटी ऑफिसरला आपला जीव गमवावा लागला ते ऑफिसर म्हणजेच शहीद विलास शिंदे यांचा चिरंजीव इथे उपस्थित आहे। दीपेश विलास शिंदेला मी विनंती करतोय तू सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आमंत्रित आहे। खूप खूप टाळ्यांचा गजर व्हायला हवा आहे। माळी साहेबांना विनंती आहे की आजचे सत्कारमूर्ती त्यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। ही मायेची प्रेमाची आणि आपुलकीची शाल या भावांकडनं या बहिणीला देतोय। तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठी आम्ही सदैव उभे आहोत। दीपेश विलास शिंदे मंडळी यांना आर्थिक मदत म्हणून आपल्या सर्व पोलीस सहकाऱ्यांकडनं काही आर्थिक योगदान आपण देऊ केलेलं आहे। दादा माळी यांच्याकडून सहकाऱ्यांकडून 11,111चा चेक इथे उपस्थित जनांना विनंती करते की 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद तसेच ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यासाठी 2 मिनिटं उभं राहून आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत। मी विनंती करते सगळ्यांनी 2 मिनिटं शांत राहावे। मी विनंती करते आज आपले सगळे इथे पोलीस कुटुंबीयच आहेत ताई, काही 2 शब्द आम्हाला सांगायचे असतील तर प्लीज। इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे। खरं तर काय बोलावं हे सुचत नाही यावेळेला, पण मी मनापासून आभारी आहे दादांचा देखील। मला इकडे बोलवलं आणि मला आणि माझ्या कुटुंबाला जो आधार यांनी दिला आहे मी खरंच मनापासून आभारी आहे। आणि तुम्ही सर्वजण पोलिसांच्या पाठी खंबीरपणे उभे राहा हीच एक माझी इच्छा आहे आणि पोलिसांवरती होणारे हल्ले हे कुठेतरी थांबतील अशीच आशा करतो। धन्यवाद।